आमच्या लॅपटॉपसाठी सोय करतोय आमचा दादू. बघा काय लय लय उपकार दादू तुमचे. चालू आहे पण म्हणजे काय खूप झालं माल्यावर ना काढलं नाही सांगतो आणि मग चालू आहे. मित्रांनो फायनली आपलं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे आणि बघा तुम्ही मिनिट एकदम सिम्पल करतो कारण जास्त असं एका दिवसात होत नाही. काय क्रिएटिव्ह काय करायचं झालं तर सिम्पल वरती एक पट्टा मारलाय फुलांचा बॅकग्राऊंड लडी सोडल्या 2-3 झालं का. मागच्या वेळेस मी जेव्हा 15 ऑगस्टला पहिला ब्लॉग शूट करायला आलो होतो तेव्हा आमच्या वाडीमध्ये एक चित्रशाळा आहे त्यांचा व्हिडिओ केला होता. ते गणपती रंगवायचं काम करतात पण तुम्ही अपलोड केला नव्हता. तो आता आम्ही त्यांचे गणपती रंगून पूर्ण झालेले होते तेव्हा मी आता टाकायला बघायला चाललोय. पुढे आबे आलाय आमचा. आब्याला खुश झालाय. का खुश झालाय? गणपती आता पोहोचलेले. कधी आलास? मी आलो सकाळी 10 वाजता 12 वाजता निघालो होतो रात्री 10:30 वाजता घर गाठलं. मजा आहे रे तुमची. काय मजा आहे. 3 गाड्या पुढं. कसल्या कुठल्या पुढं? तुतारी एक हा एक्स्ट्रा गाडी एक होती ती हा आणि अजून एक सोडली. मग तुम्ही कुठल्या गाडीत होतो? आम्ही CST ते सावंतवाडी. ओके ओके. पोर कुठे खाली आता आले वरती गेले होते. चल वरती हात ते बघून येतो मी गणपती. गणपती गेली ना अगोदर यायला पाहिजे आता. मी सकाळी येऊन गेलो. सकाळी कोण नाही यांच्या घरात. गणपती ना. बघू आता हायलाइट तेवढे असंच बघून तरी जाईल मी. मित्रांनो बहुतेक गणपती हे गेलेले आहेत ऑलरेडी म्हणजे त्यांच्या घरी त्यामुळे आपल्याला काही जास्त बघता नाही आले. मित्रांनो डेकोरेशन बघा काय केला नाही पोराने. या पोरगा या प्रतीकनं 1 नंबर केला नाही. काय केला नाही मला आता समजव. ह्याच्यात काय केलंय म्हणजे दगड आणलीस कुठून आहे तू सांग. म्हणजे हे सर्व आहे ना. हा पेपर आणला होता पहिल्यांदा मी. असा आपला न्यूजपेपर. हा ते गोळे केलेस. गवताचे गोळे केले. हा पूर्ण आतमध्ये गवत बाहेर न्यूजपेपर हा गुंडाळून आणि ते चिकट टेपने चिटकवून. हा आणि आधी ऑलरेडी पहिल्यांदा मी असं टेक्चर करून घेतो. हा ते मी बघितलं मला वेबॅन टाकला होता. आणि ते हे लावून ग्लू मशीनने मी ते चिपकवले सर्व. ओके ग्लू मशीन. आणि हा वरचा कागद तू एकच लावलाय पूर्ण की तुकडे लावलेस? नाही तुकडे सर्व तुकडे आहेत ना. 2x2 आणि पेंटिंग तू केलेस की स्वतः मी. वा वा वा. सर्व पेंटिंग शेडिंग बिडिंग सर्व. आणि लाइटिंग अजून करणार बाकी आहेस की झालंय? बाकी आहे कधी करणार ते? भरपूर काय बघायला मिळणार. म्हणजे अजून भरपूर आहे. भरपूर काय यायला पाहिजे. पण कधी रात्री करणार आहेस तू? रात्री म्हणजे आहे मग रात्री टाइमपास. अजून LED लावायची. अच्छा हे आम्ही वडाच्या हे आणले पारांब्या ओके. सर्व लावायला. अजून हिरव्या व्हिडिओ सोडायचे त्यातून. ही तुला संकल्पना आली कुठून पण? काय डोक्यात आलं कसं काय ह्या वर्षी काहीतरी वेगळं करायचं? कारण मी बघितलं ना अजून पर्यंत एवढा कोणी सेटअप आपल्याकडे तरी उभा राहता. भावान केलेलं डेकोरेशन 1 नंबर आहे. आपल्याला आवडलं मस्तपैकी. आमच्याकडे पहिल्यांदा असं कोणीतरी काहीतरी नवीन केलं नाही. तर गुड मॉर्निंग गाईज. आज येतात गणपती आणि आज आपला पहिला ब्लॉग गणपतीचा दिवसांमधला. तुम्हाला आता माझा आवाज येतोय की नाही माहित नाही पण आता वाडीमध्ये एवढी गाणी लावली नाही असं की इकडं कांदाळ करून टाकले नाही. कांदाळ नसते पण ते ऐकायला भारी वाटतंय. आणि थोडा फ्रेश होतो आणि नंतर निघून गणपती आणायला जायचंय. फायनली मित्रांनो आता आपण गणपती आणायला चाललेलो आहोत आणि आमची बच्चा कंपनी पुण्यावर हरियाणा याला व्हायरल व्हायचंय आणि आजू आहे. तर हा गणपतीचा पहिला दिवस आहे. तर आपण दररोज व्लॉग करणार आहोत म्हणजे प्रत्येक दिवसाचा व्लॉग करणार आहोत गणपतीचा अगदी गणपती विसर्जनापर्यंत. हे आहेत आमच्या वाडीतले गणपती. अर्धे गणपती दुसरीकडे असतात. हे अर्धे आहे तिथे. पंचकुंड चालू आहे आतमध्ये. आमच्या घरात आता क्रिकेटची मॅच रंगलेली आहे. टाक तशी टाक. एरवी घरात एक पोरग नसतंय
आणि आता बघा गणपतीला कशी घरात नुसती पोरच टाक 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 टाक. तर मित्रांनो आता आमची देवपूजा करून झालेली आहे गणपती बाप्पाची आणि आता आम्ही आरतीला चाललोय. आरती म्हणजे आम्ही फक्त घरातच करतो, वाडी नाही, पूर्ण वाडी संध्याकाळी करेल म्हणजे सगळं घरं घेतात. आम्ही आता फक्त घरगुती म्हणजे आम्ही 3 घर काकांचे वगैरे ते आम्ही आता आरती करायला चाललोय पहिले मोठ्या काकांकडं. काय आपण वापरतच नाही. चला पहिली आरती आमची सुरू. रियाने आमची आरती घेतला नाही पहिली. आम्ही दुसऱ्या काकाच्या घरी चाललोय आरतीला. प्लास्टिकचा वाटतो आकार बनतो. चल ये बघू कसा केलास तू. दिसायला लुकला चांगला. आता गणपतीची आरती करून झाली. आता सगळं प्रत्येकाच्या घरी पाया पडायला जातात. आता हे बघा सुरुवात केली ना पोरांनी. कालची बुवा आज लाइटिंग फिनिश केला नाही त्यानं आणि चला जा पाया पडायला. हा मोठा बल्ब पाहिजे. हा इथं मोठा बल्ब पाहिजे. बरोबर. काय प्रसाद काय काय हे मस्त रे. मग तेच चालू अजून एक चमच दे. हा मी याला किती घातला आहेस बारक्या मला किती. बस बस बस. प्रसादी खायलाच फक्त येत असं वाटतंय पाया पडण्यापेक्षा. किती खाता इथं इथं बदल एक एक घ्या. प्रथम इकडे प्रथमेश गुटके आमचा काय एक न्यू कॅरेक्टर रिव्हील करतोय मी तुम्हाला. आणि हा त्याचा भाऊ प्रफुल. आता त्याची जरा साऊंड सिस्टीम दाखवतोय आम्हाला. सोनी जालना नाही एवढी मोठी. ते लाव जरा दाखव आवाज. आता आम्ही दादूच्या घरात काय घरात बाहेर पडू नकोस तो अजिबात. आरती झाली हा मग आता आलं काय. हा मग ठीक आहे चल. दादूचं डेकोरेशन बघूया काय केलं दादू. दादू कुठे कला करायचं काय विषय नाही. दादू तू प्रसादी काय ठेवलीस. मोदक ठेवला. त्या पोरांना नागर वगैरे माहिती नव्हतं. या टाईपची होती. त्याला शिकवतोय कशी बनवतात. हे दाखवून त्याला खाली. झालेली आहे आपली नागरहोडी. पाऊस पडते पाऊस सोडी आणि तर तर जेवण वगैरे झालंय. दुपार झाले आता मस्तपैकी. दुपारचे मला 2 वाजलेत आणि आता ह्या वैभ्याच्या पोरीचे 8 महिने कंप्लीट झालेत. तर त्याचं सेलिब्रेशनसाठी केक आणायला चाललोय. बघा अशी काय पण कामं असतात हलतेचे मग जावं लागतं. आणि हा वैभ्या हा माझा पंटर आहे. नाही मी ह्याचा पंटर आहे. हा बघा हा आम्ही याला मयाचा पोर येडा आहे. याडा नाही तर काय. आता कुठं माणसं दिसलं की गेला. आता तो सध्या फासकी लावायला गेला होता. फासकीला गेला होता. पाणी त्या मोडीला पूर्ण पूर आलाय असं वाटतंय. थोड्या मिनिटाने रस्ता बंद होणार आहे. इथे केक अवेलेबल नाही आहेत. आता बघूया दुसरी कुठे जाऊया. रोहित जाऊन बघतो एकदा. आहे यांच्याकडे रे म्हणतायत. यांच्याकडं काय टाकायचं वेदांशी ना
तुझ्या पोरीचं नाव तुला माहिती, मला काय माहिती. मग नाव पोरीचं टाकू का? 9 चालू त्याचं 8 कम्प्लीट ना. 8 कंप्लीट. 8 मंथ कम्प्लीट असं टाका. नाव कशा टाका? नाव नको टाकू. 8 मंथ कम्प्लीट टाका सर. 8 हा 8. त्याला काय झालं माहिती आहे, बाहेर पाऊस पडतो आणि वारा पण होता आणि वैभ्यान केक आहे ना गाडीवर ठेवला होता आणि तो वाऱ्यान पडला खाली केक. तर केकची पूर्ण वाट लागली. म्हणजे खाण्याच्या लायकीचा आहे पण बघण्याच्या लायकीचा नाही राहिला तो. बरं सांग काहीतरी. बघते अजून केक आहे. केक नाही पाडला ना त्यानं तो. पडलं ते गाडीवर ठेवला होता, हवेनं पडला खाली. काय आता आहे बघ रे तू. तर भरपूर गेला, डॅमेज झाला. डॅमेज झाला की बघूया ना. नाही काय का गेला डॅमेज. नाव घेऊन राहिलं. तर गावाला ना गणपतीला आलोय पण दरवर्षीसारखा असा फील नाही येते अजून. कारण पाऊस एवढा आहे ना, असं सगळा मूड खराब करून टाकतो. ना पोरं बाहेर पडत ना मजा येते अशी अजून. आता पण बघा आमचा खेळायचा टाइम झालाय पण वरून खेळायला नाही आलेत. आणि बघूया आता बोलवलेत फोन करून गेलात काय. अरे गेला आउटचा. पावसामुळे गेम आमचा थांबलेला आहे. पब्लिक आमचं सगळं इकडं पॅव्हिलियन मध्ये येऊन थांबलंय. खाली जाऊन बघूया आता कोण कोण आले आरतीला. टाळ नेला का हो? हा टाल बघूया. टाल हा कुठं आहेत ते बारीक वाले टाळ घेतलेले आहेत. चला आता आरतीला मंडळी. खालून आमच्या मृदुंगाचा आवाज येतोय. कोणतरी मृदुंग लावतोय तोपर्यंत. जी पोरं आहेत आलेली होते. आरतीची सुरुवात ह्या घरापासून होते. इकडे आहे आतमध्ये अण्णा लावतोय. तरी म्हटलं कोणतरी आलेलं आहे. अण्णा काय गावला कुठं होता आमचा तिकडचं कबाड आहे ना ह्याच्यातलं अडचणीचं. त्याच्यात उघड्या कबाडात असे चांगले दिसत होते. तिकडं कोणी शोधला नाही. माल्यावर दोघांना आपली शोधताय दिवसभर. अण्णा हे काय सांगशील काय? हा मृदुंग आहे. हा आणि हा मृदुंग बनवताना कसा सरळ म्हणजे बनवतात तर त्याला आपल्याला एक नाद यावा. हा त्यासाठी आपण हे बोवन म्हणतो आपण इथे कोकणात त्याला. आणि ते एक नाचणीचे पीठ असतं ना त्याच्यापासून आपण बनवतो. ओके. नाचणीचं पीठ पण डायरेक्ट मळून लावतो की काय प्रोसेस आहे त्याला? प्रोसेस म्हणजे भिजवून आपण पहिलं चुलीमध्ये आहे ना एका निखारे असत ना त्याच्यामध्ये थोडं त्याला भाजून घ्यायचं. भाजून घेतल्यानंतर त्याला चिकटपणा येतो. अच्छा. हा आणि त्याच्यानंतर मग आपण त्याला चिकटपणा कशासाठी निघू नये ह्याला म्हणून. बरं बरं. गणपती बाप्पा
खालचं कर फायनली. आता काय वारचं पी वाजवणार जातात ना. पोरांनी जागा घेतली नाही तर हे बसायचं ना या आरती रे. बारक्या प्रसादी आमच्याकडे ना सगळा प्रसाद एकत्र करतात शेवटच्या घरात. अजून कुठे एक ताट कुठे आहे ताट आतमध्ये दाखवच. आमच्याकडे असा सगळा प्रसाद एकत्र करतात. सगळ्या घरातून एकत्र आणतात आणि एका ठिकाणी वाटतात. तर मित्रांनो आता मी घरी आलो आणि 9:30 वाजले जवळजवळ आरती होईपर्यंत सगळ्या. आणि आता आपण जेवण करून नंतर मग पुढचा प्रोग्राम काय आहे तो बघूया. तर गणपतीचा कान उघडतात तुम्हाला दाखवतो मी. आमच्याकडे अजून केलं नाही कारण आमच्याकडे अजून भांडी घासायची बाकी आहे. तर आता मी इथे आमच्या इथं बघ एक मिनिट. हे उघडताय कोण उघडते दाखव. हे आमचे सगळे कार्टून उघडतायत आणि शिकवतोय पुढच्या पिढीला अण्णा कान कसे उघडायचे ते. दाखव पाटावर उघडतात. दरवाजावर उघडायचे ना ग. हा दरवाजावर उघडायचे. ह्याला आवाज कुठे येतोय पण ह्याला अजून जमत नाही. मागाशी आवाज आला होता कुठं नाही येत ह्याला. हा आता आलाय. वाट लावली फुस फुस फुस. ते बायको घेऊन आलंच नाही ना. काय पण बोल सुरू करतो. हो युट्यूबला दाखवणार आहे तर मित्रांनो आमचा आता नाच सुरू होतोय आणि हा पोरं सगळी उभी राहिलीत नाचाला. पहिलंच घर. पहिलंच घर. मारतो त्याच्यात जास्त. गणपती बाप्पा. घरात नाचून झालेलं आहे आमचं. थोडा रेस्ट टाइम. चहा नंबर 1 झाला होय ना. एक वाजले ती रात्री सगळं. पहिलं 11:30 वाजता पहिला चहा. 2 घरं संपलेली आहेत. 2 घरात नाचून झालेलं आहे. लय संपलेलं आहे एकदम. एनर्जी एकदम डाऊन झाली. आता आता पण एक घर करणार अजून आम्ही. आणि चहा 12 वाजता परत दुसरा चहा झालेला आहे. पोरांना चहा नुसता चहा आणि ताटाचा चहा घेऊन आलाय. साधने आमचा चहा नाही मी घेत. 3रं घर झालं आता अजून. संदीपदा लावलेलं बॉन काढत आहे. बॉन काढण्याची एक टेक्निक आहे. रुपयाचा यूज करून बॉन लावलेलं काढत आहे. हा आहे चहा नंबर 3. वाजले किती रे? 12:30 का पावणे 1 वाजला. 1 वाजलेला आहे आणि हा चहा नंबर आहे 3रा. आता आजचा स्टॉप आहे. 3च घर घ्यायचे लास्टचा चहा. इकडे बायकांचा नाच उभा राहिलेला आहे. बाप्यांचा बंद झाल्यानंतर आमची बायको पण नाचायला गेली. हुशार आहे.
काय होतं बघू दे काय जिथं दिसतंय तो जिथं दिसतंय. आता माझी खरी रिअल मजा सुरू झाली इथं बघा. नाचून झाल्यानंतर असा टाइमपास होता. असं 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 आवाज कमी झोपे दे. हा तो मस्त आहे मस्त. बस 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 आता फायनल फायनल फायनल. उंदीर ये उंदीर करतात. गणपती गणपती सावकाश आहे सावकाश चालत हा. आज दाखव बेडो करतोय खाली. दादू गुरु आहे उंदीर केला होता दादूने एकदा. दादू प्रॅक्टिस उंदराचा गुरु आलाय. नको उंदीर तूच. उंदराची घुस झाली उंदराची घुस. हा नाचरांना घेऊ नको. मेजॉरिटी जाते मग तू तू करेल बरोबर. तू करील आपण एक दिवस शिकवायचं. ये काय नाही. अरे असं हसायलाच पाहिजे त्याच्या माझी पर नाही. हा ये कर. बरोबर आहे मध्ये हात असा हा आमचा पहिला दिवस संपला इथे. पहिला दिवस स्टार्टिंगला थोडा स्लो किंवा बोर चालला होता पण एंडिंग मात्र एकदम अटकेच झाला होता पूर्णपणे. तर हा व्हिडिओ मी इथे संपवतो. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.